अकूज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मंगळवार स्पेशल रेसिपीमध्ये आपण करत आहोत गवार शेंगाची भाजी. बघताय तुम्ही, मी आत्ताच फ्रेश गवार आणली आहे. तर चला सुरू करूया आजची रेसिपी. खूप छान भाजी लागते याची गवारची. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. खूप खूप स्वागत. मंगळवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत ते गवारीच्या शेंगाची भाजी. मी गवार चांगली आता निवडून घेतलेली आहे. तिला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे तिला. आता आपली भाजीची तयारी झाली आहे. बघा, कांदा मी कापून घेतला आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे, मिरची लसूण पेस्ट आहे, दाण्याचं कूट आहे आणि खोबरं आहे. चला आता आपण भाजीला सुरुवात करूया. बघत राहा अकूज किचन. गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि आता जिरं मोहरीची फोडणी. ती तडतडली की आपण लगेच कांदा टाकून घेऊ. फोडणी उडाली आहे. आता कांदा, कढीपत्ता, मिरची लसूण पेस्ट, छान ह्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे, मंद आचेवर एकदम. बघत राहा अकूज किचन. कांद्याचा रंग बदलला आहे. आता आपण गवार टाकून घेऊया. छान आपल्याला 5 ते 7 मिनटं मंद आचेवर याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन. आजची मंगळवार स्पेशल रेसिपी गवारीची भाजी. गवार छान शिजते. आपण आता हळदी ॲड करून घेऊ. छान मिक्स करायचं आहे आणि खोबरं देखील आपल्याला आता इथं मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. किंचित तिखट, आणि मसाला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. वा, खूप छान वास येतोय, सुगंध येतोय भाजीचा. दाण्याचा कूट छान मिक्स करून घ्यायचे. परत मीठ आपल्याला सगळ्याच्या शेवटी टाकायचं. आपल्याला भाजी ही पातळ करायची आहे, घट्ट ठेवायची नाही आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कोथिंबीर, व्यवस्थित तिला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण याच्यामध्ये शेवटी पाणी टाकून घेऊया. हे चांगलं फ्राय झाल्यावर. खूप छान शिजली आपली गवार. भाकरी किंवा पोळीसोबत आपण हिचा आस्वाद आपण घेऊ शकतो. कोथिंबीर अगदी वरतून जरी टाकली शेवटी तरी चालते, पण मी मिक्स करून घेतो म्हणजे त्याचा स्वाद पूर्ण त्या भाजीमध्ये उतरत असतो. आता आपण पाणी टाकून घेऊया. उकळी आली की आपण मग भाजीला खाली काढून घेऊया. आजची स्पेशल रेसिपी.
मीठ चवीपुरतं टाकायचं आहे, जास्त लागलं तर नंतर घेता येतं आपल्याला. बघा, भाजीला छान उकळी आलेली आहे, म्हणजे आपली भाजी आता तयार झालेली आहे. आपण हिला आता गॅसवरून खाली काढून घेऊ बाउलमध्ये. बघा फ्रेंड्स, फायनली आपली गवारीची भाजी एकदम छान चमचमीत तयार झालेली आहे. एकदा तुम्ही या माझ्या पद्धतीने जरूर करून बघा, नाहीतर सरळ माझ्या घरी या, आपण तिचा मिळून आस्वाद घेऊया. एकदम गरम गरम भाजी आहे. या, लगेच या, मी आपली वाट पाहतोय. मनपूर्वक धन्यवाद आणि खूप खूप आभार. बघत राहा अकूज किचन.